तरुण आरोपी त्या ठिकाणी सापडलेले आहेत, जे प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की अमेरिकन नागरिकांची फसवणूक आणि खंडणी उकळणे अशा प्रकारांमध्ये तिथं इन्व्हॉल्ड असल्याचं दिसलंय. या 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली. 5 आरोपींना त्यापैकी अटक करण्यात आलेलं आहे. माननीय न्यायालयाकडं पोलीस कस्टडियल रिमांडसाठी आपण आता विनंती करत आहोत. यामध्ये जवळपास 35 लाखापेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की 1 फेब्रुवारीपासून तर आज तागायत हा कॉल सेंटर त्या ठिकाणी कार्यरत होता. आपल्याला अत्यंत शिताफीने माहिती मिळाल्यामुळं वेळीच आपण त्याचा बिमोड करू शकतो. टोटल किती मुद्देमाल जप्त करण्यात आले आता? सातारा स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या उल्लेखनीय कारवाईत अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन बोगस कॉल सेंटरद्वारे ॲमेझॉन ऑर्डर व डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 12:55 कोरेगाव रोडवरील रिलायबल अपार्टमेंटमधील श्री साई लॉजिस्टिक्स अँड कन्सल्टन्ट्स या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. टोळी प्रमुख सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी वय 33 वर्षे राहणार मुंबई यासह 17 आरोपींना अटक करण्यात आली. प्रमुख आरोपी वीरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनीष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे आदी. झालेल्या कारवाईचे नेतृत्व निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक, वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक व विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक यांनी केले. याबाबत गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.